प्रेज द लॉर्ड. सर्वांना सलाम. मला एवढी मराठी येत नाही, पण मी ट्राय करेल थोडी थोडी मध्ये, पण हिंदीमध्ये पण बोलणार चालेल. मला वाटलं आज फक्त लेडीज असणार, पण खूप दादा लोक पण आहे. पण प्रभूला धन्यवाद देते आजच्या सुंदर दिवसासाठी आणि सर्वांना खूप 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 मोठा मदर्स डे, हॅपी मदर्स डे. तर परमेश्वराला धन्यवाद देते आजच्या सुंदर दिवसासाठी आणि सुंदर चर्च. खूप दिवसापासून इच्छा होती आणि जेव्हापासून आम्ही नाशिकमध्ये संगीता ताईला भेटलो त्या दिवसापासून ताई म्हणतात आपण वैजापूरला जाऊ. आणि परमेश्वराचे वेळेनुसार आणि परमेश्वराने ही संधी दिली, आज आम्ही येऊ शकलो या चर्चला. आणि खूप मनापासून दादा पास्टर, आणि मी ऐकलं खूप छोटा पास्टर आहे आणि खूप देवाला धन्यवाद देते याच्यासाठी. कारण हे दिवस असे आहे, परमेश्वर खूप यंग जनरेशन ला ओळखतो आणि बोलवतो आपली सेवेसाठी. तर प्रभूला खूप धन्यवाद देते आजच्या सुंदर दिवसासाठी आणि आज हे मला संधी दिली आणि मला बोलवलं आणि परमेश्वराला धन्यवाद देते हे वचन सांगायला. आणि मी इच्छा करते आणि प्रार्थना करते की आजचं वचन आपण सर्वांना खूप आनंद देणारा असेल आणि पवित्र आत्माचा अभिषेक असेल आणि आपण खूप इथून जे काही मनात आणलं असेल बोज ते इकडे सोडून आपण घरी खूप परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन जाऊ, है ना. तर सर्व आनंदी आहात का? हो. तर आपण छोटीशी प्रार्थना करू. प्रभु मैं धन्यवाद देती हूँ सुंदर समय के लिए परमेश्वर पिता. सारा आदर मान महिमा आपको देती हूँ प्रभु. तूने ये दिन दिया आज का पिता, सच में प्रभु जी एकदम एक शुभ दिन प्रभु, जब हम सब मदर्स डे सेलिब्रेट कर रहे पिता. सारा आदर मान महिमा तुझे देते हैं प्रभु. तूने बुलाया, तूने खड़ा किया पिता. तेरा वचन बोलने के लिए तू सहायता करना परमेश्वर. मेरे मुख को, मेरे जीभ को तू छू लेना कि जो भी मैं बोलूँ परमेश्वर, पर तू उसको शुद्ध पवित्र करना. कोई भी ऐसा शब्द न निकले जो तू नहीं चाहता प्रभु. और हमारी ये पूरी जो चर्च की मंडली है परमेश्वर, हर एक जो भाई बहन आज परमेश्वर उनको तू वचन से आशीर्वादित करना. धन्यवाद देते हो. इस प्रार्थना को प्रभु यीशु के नाम से मांगते हैं, आमीन. आपण देवाला धन्यवाद देऊ. पण थोडे दिवस आधी कोणता सण साजरा केला? ईस्टर, है ना. आणि ईस्टरच्या दिवशी आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू परत मरणातून उठला. आपण आनंदी आहो ना. आपला देव मेलेला देव नहीं है, पर अपना परमेश्वर जिंदा परमेश्वर है. और उस दिन जी उठा प्रभु यीशु मसीह. और प्रभु यीशु मसीह इस दुनिया में आया. यूहन्ना जे 10:10 मध्ये काय लिहिलं की चोर येतो चोरी करायला, नाश करायला आणि घात करायला, पण प्रभू यीशु मसीह या जगात आला काय द्यायला आपल्याला? विपुल जीवन. फक्त जीवन नाही तर विपुल जीवन द्यायला. आणि हे विपुल जीवन असं आपल्याला असं वाटतं आत्ता नाही आहे, इथून गेल्यावर आपल्याला विपुल जीवन मिळेल. पण हे विपुल जीवनचा अर्थ खूप खूप गूढ महत्त्व आहे, त्याचा खूप गूढ अर्थ आहे. आपण जर मध्ये मध्ये गेलो तर समजणार आहे विपुल जीवन म्हणजे काय. विपुल जीवन म्हणजे लंबी उमर, विपुल जीवन म्हणजे चांगलं घर, विपुल जीवन म्हणजे चांगलं आपला नवरा किंवा बायको, चांगले लेकरं, असं नाही आहे. पण विपुल जीवन म्हणजे परमेश्वरामध्ये आपली एक स्थान. विपुल जीवन म्हणजे काय? परमेश्वराचे संगतीमध्ये आपल्याला एक खूप मोठा स्थान, आपली पहिचान. आपण या जगात आलो तर आपल्याला नाव दिलं. आता माझं नाव गंगा आहे. मला कोणी नाव दिलं? माझी आई वडिलांनी नाव दिलं. आणि मी इंदोरची आहे, इंदोरमधून नाशिकमध्ये आले, मग मला नाव मिळालं माझे नवरेचा, है ना, गंगा. लालवानीमधून मी गंगा मेसी झाले. ही माझी पहचान, जगाची पहचान आहे. आता मी नाशिकमध्ये आहे आणि लेकरांची आई आहे. आता मी एक नर्स म्हणून काम करते. तर त्या अस्पतालमध्ये एक सिस्टर आहे, ही माझी इकडे
या जगाची ओळख. पण ही आपली खरी ओळख आहे का? आपली ओळख काय आहे? देवाचे मूल आहो. आपल्याला कोणी दिली ही पहचान? ही जी आयडेंटिटी आहे, ही जी ओळख आहे, ती कोणी दिली आपल्याला? प्रभू येशूने. ज्या दिवशी आपण प्रभू येशूला आपला उद्धार करता म्हणून स्वीकार करतो आपले जीवनात, त्याला जागा देतो, पूर्ण जागा, थोडीशी नाही, पण ज्या दिवशी प्रभू येशूला आपण पूर्ण जागा देतो, ते हृदयात जे काही सिंहासन आहे, तुम्हाला माहिती आहे ना, आपले हृदयात एक सिंहासन आहे. त्या सिंहासनावर आपण प्रभू येशूला जेव्हा बसवतो आणि सांगतो की प्रभू ये माझ्या जीवनात आणि पूर्णपणे तू माझे जीवनाच्या काय घे, ताबा घे. आणि ज्या दिवशी आपण समर्पण करतो त्या दिवशी आपल्याला काय मिळतो? तो विपुल जीवन. आणि ती माझी आयडेंटिटी आहे, ती माझी पहचान आहे, ती माझी ओळख आहे. आपली आयडेंटिटी नाही की मी नाशिक शहरात राहते, मी काम करते, मी इकडे हॉस्पिटलला आहे, माझं घर इकडे, माझे लेकर इकडे. पण माझी ओळख म्हणजे माझा पिता परमेश्वर, जो सर्व शक्तिमान, जो सर्व बघणारा तो देव, तो माझी ओळख आहे. हालेलुया. तर देवाला धन्यवाद देतो. आणि आजचा जो दिवस आहे हे मातृ दिवस. तर तुम्हाला वाटत असेल की या सिस्टरनी तर मातृ दिवसावर वचन बोलायला पाहिजे है ना, पण मला असं वाटतं तुम्ही सर्व देवाला ओळखता ना, सर्वजण. बरं, खूप. मग काय बोलू मी आता? सर्वजण देवाला ओळखतात पास्टर साहेब. तर परमेश्वरला धन्यवाद देते. पण परमेश्वरची काय इच्छा आहे, म्हणजे आपल्याकडून काय तो अपेक्षा करतो परमेश्वर, आपण कशी आई व्हायला पाहिजे, कशी आई? तुम्ही सांगा. तुम्ही आता सर्व म्हणे आम्ही देवाला ओळखतो, तुम्ही सर्वांनी देवाला प्रभू येशूला स्वीकार केलेला आहे, प्रभू येशूला आपले उद्धार करता म्हणून स्वीकारलं, जीवनात हृदयात तुम्ही जागा दिली आहे. तर प्रभू येशू काय अपेक्षा करतो आपल्याकडनं? आपण कशी आई? फक्त चर्चला येणारी, चर्चला संडेला उठून येणारी आणि मग 7 दिवस आपला काम करून मग परत संडेची तयारी सकाळपासून, आणि ते पण स्पेशल दिवस, असं आहे का? आणि कधी कधी तर असं असतं की नवरे म्हणतात जाऊ दे मी जातो चर्चला, तू पाणी भर, तू काहीतरी काम करून घे, मी आल्यावर आपण बघू. बरोबर आहे की नाही? करतं का आता या चर्चमध्ये? सर एव्हरी संडे येता तुम्ही? बापरे, खरंच खूप खूप परमेश्वराला धन्यवाद. आमच्या चर्चमध्ये खरंच असं होतं, बाई नाही आली, पाणी नाही आला, आणि आज जॉबला जायचे, उशिरा उठलो, सॅटर्डेला आम्ही रात्री लेट झोपलो, तर चर्चला नहीं जायचे. खूप दुःखाची गोष्ट आहे ना, खूप दुःखाची गोष्ट आहे ती. रड़न अपन रोना चाहिए इस बात के लिए, यदि संडे को चर्च नहीं आएंगे तो ये दुख की बात है. चाहे काही असो, संदेश चांगला असो नसो, आराधना चांगली नाही, कोणी संदेश देणारा असो, पण आपण काय करायला पाहिजे? दर रविवारी चर्चला यायला पाहिजे. मग परमेश्वराला अशी आई, म्हणजे परमेश्वर क्या आशा करता है हमसे कि हम ऐसी माँ हो जो धार्मिक हो. कैसी माँ हो? धार्मिक माँ हो. धार्मिक म्हणजे काय? किती वेळ आहे मला? धार्मिक म्हणजे काय? आता तुम्ही उत्तर देत नाही म्हणजे मी पास्टरांना विचारणार तुम्ही काय शिकवलं, मग सर्व दोष कोणाला जाणार आहे? तर तुम्हाला आता बघा काय करायचे. पास्टरवर दोष देऊ का मी? नाही ना, सॉरी. तर धार्मिक म्हणजे देवाला ओळखणारी, वचन वाचणारी, प्रार्थना करणारी स्त्री, ती म्हणजे धार्मिक. प्रभु मध्ये विश्वास करणारी माता, जो प्रभु को प्रेम करती है, वचन पढ़ती है, और ऐसी स्त्री जो परमेश्वर पर सब बातों में भरोसा करती है, सब बातों में ट्रस्ट करती है. अभी बाहर के लोग बोलते हैं अंधविश्वास, पर कभी कभी हम विश्वासियों को क्या बनना पड़ता है? सच में आंख बंद करके परमेश्वर पर हमको विश्वास करना है कि
कि परमेश्वर जो भी करेगा क्या करेगा, मेरे जीवन के लिए अच्छा करेगा। प्रभु सब कुछ ठीक करेगा, सारे टेढ़े मेढ़े रास्तों को सही करेगा, सारी गड़बड़ को रिपेयर करेगा। ऐसा भरोसा रखने वाली हम माँ होना चाहिए उस घर में। चाहे किसी भी एरिया में रहते हो, पड़ोस में रहते हो, देश में रहते हो, सब कुछ ठीक होगा। युद्ध हो रहा है, ठीक होगा। जो भी हमारे ऊपर अटैक हो रहा है, पर परमेश्वर सब कुछ क्या करेगा, ठीक करेगा। भरोसा रखने वाला, क्योंकि भरोसा रखते हैं तो परमेश्वर का वचन पढ़ेंगे, और परमेश्वर के वचन में हमारे लिए क्या दिया गया है, अभिवचन दिए है ना, प्रॉमिसेस दिए है ना। तो वो प्रॉमिसेस पे भरोसा रखेगी, नहीं प्रभु जो करेगा, ये प्रॉमिस लिखा हुआ है मेरे लिए है, मेरे परिवार के लिए प्रॉमिसेस है। और हमेशा वो ये बोलेगी केवल परमेश्वर मेरे लिए काफी है। मेरे लिए कौन काफी है, परमेश्वर काफी है, और कुछ नहीं चाहिए। दूसरी बात है, जो धार्मिक माँ रहती है, जो गॉडली मदर रहती है, वो क्या रहेगी, हमेशा देने वाली, उसके घर के भंडार में से देने वाली। थोड़ा भी, कुछ भी, मुझे मेरी माँ तो क्रिश्चियन नहीं थी, लेकिन मुझे मालूम है कि जब भी हमारे घर में कोई कुछ देके जाएगा तो कोई वो बर्तन को खाली नहीं देगी, और उस बर्तन को अच्छे से अच्छा चीज़ भर के वो वापस करेगी। और ऐसा उन्होंने सब्जी दिया तो उससे डबल कुछ जो महंगा चीज़ होगा वो डाल के वापस करती थी मेरी माँ। और वही आदत परमेश्वर ने हमको दिया। जब हम विश्वासी बने तो परमेश्वर ने हमें सिखाया कि कोई भी हमारे घर में आएगा वो खाली हाथ नहीं जाएगा, हमको देना है। हमारे घर से कुछ न कुछ, हमारे मुंह से अच्छे शब्द निकलने चाहिए, किसी के जीवन को तोड़ने वाले नहीं, है ना। आपण असं नाही बोलायला पाहिजे की ज्यांच्या जीवन एकदम निराशमध्ये जाणार, पण आपण कसं बोलायला पाहिजे की त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडवायला पाहिजे, ऐसा हमको बोलना है, अच्छी बात। इसलिए देने वाली जो माता है वो कैसी होनी चाहिए, देने वाली बने। और तीसरा है, हमारे घर का माहौल जो है, कैसा माहौल होना चाहिए। अभी बाहर धूप है तो दिन भर बड़बड़ करने वाली होनी चाहिए क्या, किती घाण, किती गरम, किती गरम, जागाच नाही चर्चला, आज इथे बसवलं, तिकडे बसवलं, आज मला जागाच नाही भेटली, बाहेर बसले होते, पुढे पण नाही बोलवलं, काही माझा सन्मान नाही केलं, अशी पाहिजे का आई। आनंद देणारी, चांगली बोलणारी, हसणारी, सदैव तृप्त करणारी, सदैव दुसऱ्यांना आशा देणारी, आणि घरात पण एकदम सर्वांना घेऊन चालणारी आई। तर आपले घरचा माहोल जे आहे ते आनंदाचा असतो, प्रीतीचा असतो। असं आई आपल्या घरामध्ये आपण असली पाहिजे। गॉडली मदर, ज्याला गॉडली मदर म्हणतात, धार्मिक माता, जी परमेश्वरावर विश्वास करणारी माता। तो माहौल अच्छा होना चाहिए हमारे घर का, है ना। और उसको मालूम होना चाहिए मेरे घर का माहौल कैसा बनाना है, बच्चों को क्या चाहिए, पति को क्या चाहिए, पड़ोसियों के साथ कैसा रहना चाहिए। कितना भी मन में गुस्सा है, लेकिन समय क्या, कौन सा समय है उस पे मैं बोलूँ, है ना। पति तो गुस्से में रहता है, लेकिन स्त्री को मालूम होना चाहिए, माता को मालूम होना चाहिए कि कब कौन सी बात मुझे कब बोलनी है। चुप रहने वाली, जब माहौल ठंडा हो तब कैसे मैं घर में बच्चों को डांटूं, कैसे बच्चों को समझाऊं, बच्चों को भी अच्छी सलाह दूं, उनको बार बार ये न बोलूं तू काहीच करत नाही, तू काही कामाचा नाही आहे, सारखं बाहेर खेळतो, तू शैतान आहे, असं बोलायला पाहिजे का, नहीं। इसलिए हमारा काम है माँ का कि घर का माहौल बनाने वाली माता एक गॉडली मदर, एक धार्मिक माता का काम है। और उसके जीवन से कौन दिखना चाहिए, प्रभु यीशु मसीह का ज्योति दिखना चाहिए। प्रभु यीशु मसीह का हमारा जो कैरेक्टर है, जो चरित्र है, पवित्रता है, बहुत महत्व रखता है हमारा चरित्र। कितना भी हम अच्छे बने, कितनी भी बाइबल पढ़ते हो, कितना भी प्रार्थना करते हो, उपवास करते हो, अन्य भाषा में बोलते हो, लेकिन चरित्र मेरा स्टैंडर्ड होना चाहिए। मेरे चरित्र का, मेरी दुकान यदि होगी, समझो, है ना, मेरी दुकान होगी और मैं कपड़े बेच रही हूँ उसमें, तो लोग क्या के बोलेंगे, आपकी दुकान के कपड़े अच्छे हैं और दूसरी दुकान के कपड़े खराब माल मिलता है। ऐसे हमारे घर का स्टैंडर्ड होना चाहिए। माझे घराचे
म्हणजे माझे मुलांना लोकांनी असं बघितलं पाहिजे, अरे त्यांना नका बोलू, त्यांना ही नाही आवडत गोष्टी, त्यांना नाही आवडत, त्यांची आईला आवडत नाही ती गोष्टी. कारण ती आई पण आपल्या मुलांना वेडा बोलत नाही, गधा बोलत नाही, मूर्ख बोलत नाही. अशी आपण आई पाहिजे. आपला एक स्टँडर्ड, आपला चरित्र, आपली कॅटेगरी. ए म्हणजे ए असतो ना, बी म्हणजे बी असतो. ए गेल्यावर नाशिकला बी बनतो का? सांगा बरं नक्की. ABCD ABCD प्रत्येक वेळी असतो ना, की नाशिकला दुसरा होऊन जातो, की औरंगाबादला बदलून जातो? मग आपण पण प्रत्येक ठिकाणी एकच चरित्र, मार्केटमध्ये असो किंवा चर्चमध्ये असो किंवा नोकरीवर असो, एकच चरित्र. कमी हसणारी तर कमी हसणारी, कमी बोलणारी तर कमी, कमी मजाक करणारी, बडबड करणारी नाही, फालतू गोष्टी बोलणारी नाही, फालतू जे व्हॉट्सअपवर मेसेज येतात जोक्स फॉरवर्ड करणारी नाही. आपला एक कॅटेगरी पाहिजे, स्टँडर्ड. आणि आमचे मुलं ते बघतात आपल्याला, माझी आई काय करते, माझी आई काय बघते मोबाईलमध्ये, फॉरवर्ड करते का ते मेसेज. किती मी लोकांना सांगते, किती आमच्या ग्रुप आहे नर्सेसच्या, मी सांगते तुम्ही काही पण मेसेज फॉरवर्ड करताना बघा तुम्ही काय फॉरवर्ड करताय. तुम्हाला आवडलं म्हणजे दुसऱ्यांवर त्याचा काय परिणाम होईल. परमेश्वराचे वचनाशिवाय जर मेसेज असेल तर तो आपले काही कामाचा नाही. कितीही चांगले माणसांनी सांगितलं असेल, कितीही मोठे संतांनी सांगितलं असेल, इकडचे तिकडचे आपले नेता बोलले असेल, पण तो वचन आपले बायबलमधला मेसेज व्हॉट्सअपमधला मेसेज बायबलचा नसेल तर आपण फॉरवर्ड पुढे पाठवणार नाही. कारण तो मला समजला, कारण मला माहिती आहे, मी प्रभूला ओळखते. पण दुसरा जेव्हा वाचतो है ना, आपण स्टेटस बघतो ना व्हॉट्सअपवर, कसे कसे टाकतात लोक, कसंही फोटो काढून टाकतात की नाही व्हॉट्सअपवर, हा हो की नाही. मग आपण बघितलं मी काय पाठवते स्टेटसवर, हे माझा फोटो पाहून माझी पवित्रता, माझा चरित्रवर कोणी बोलणार तर नाही, टीका तर नाही करणारे, असं माझा चरित्र पाहिजे. मला आता पिकअप करायचे, तिथंच बसून नाही राहायचे. जर मी तिथंच बसलेली आहे तर मला उठायचे तिथून आणि माझा स्टँडर्ड तयार करायचे. आणि तो स्टँडर्ड कोण तयार करणार आहे? परमेश्वर. आणि मला ती पहचान कोण देणार आहे? परमेश्वर. अभी चौथी बात, हम क्षमा करने वाली माँ होना चाहिए, कुड़कुड़ करने वाली नहीं. मन में खराब हमेशा आणि खूप मी नाराज आहे, मी नाही बोलणार, ती अशी बोलली म्हणून मी बिलकुल नाही बोलणार आहे, तिला किती माझ्या बरोबर हे करू द्या, मी नाही बोलणार, असं आपण नाही. पण आपण कशी आई? क्षमा करणारी, माफ करणारे है ना. आता दादा लोक ऐकतात तिकडे, त्यांना वाटेल आम्ही नाही माफ करणार, पण हे प्रत्येकासाठी आहे. पण आज मातृ दिवस आहे तर माझा मेन असं आहे की आम्ही जे घर जे बांधतो आम्ही, ते माता बांधतात है ना. घर कौन बनाता है? कौन बनाता है घर? है ना. जो बुद्धिमान स्त्री है वो घर बनाती है, और जो मूर्ख स्त्री क्या करती है? घर को पाडून टाकते. आता तुम्ही समजा, पाडून टाकते. ती मूर्ख स्त्री आहे, पण बुद्धिमान स्त्री घराला बांधते. अपन बुद्धिमान स्त्री में आते. हमारा कैटेगरी किसमें है? बुद्धिमान में हमको परमेश्वर ने बुलाया. हम बुद्धिमान स्त्री है और हमको परमेश्वर ने बुलाया. इसलिए हम माफ करने वाले बने. हम यदि माफ नहीं करेंगे तो हमेशा हमको हेडेक होगा. पता है आपको? हमको हेडेक होगा, बीपी बढ़ेगा, थायराइड की प्रॉब्लम होगी, हाथ पैर दुखेंगे, माइग्रेन होगा. पर ये सब बीमारियां, इसका कोई दवाई नहीं है. आपको मैं एक बात बताती हूँ. एक आदमी को पेट में अल्सर हो गए. क्या हो गए? अल्सर हो गए. फिर उसने बहुत दवाई लिया. उसके अल्सर म्हणजे माहिती आहे का? पोटात फोडे होऊन जातात, त्याला अल्सर म्हणतात. हां, तर वो बहुत उसने दवाई लिया, खूप मेडिसिन घेतले, खूप औषध, खूप डॉक्टरांकडे गेला, पण त्याचे अल्सर बरे नाही झाले. मग एक दिवस डॉक्टरनी सांगितलं, एक काम करा, तुमचे मनात जे काही कोणाबद्दल असेल ना ते माफ करा आधी त्यांना. आणि त्याला झोपवलं
आणि ते मशीन असते ना, ते स्कॅन करतो आपण, त्या मशीनमध्ये टाकलं त्या दादांना, त्या मशीनमध्ये टाकलं आणि सांगितलं तू एकदम एकदम डोळे बंद करून आणि जे काही तुझे मनात, ज्यांच्याबद्दल तुझे मनात खूप राग आहे ना, तू प्रत्येकाला आठवण कर आणि असं माफ करत जा आणि बोल मी माफ करतो. आणि जेव्हा जेव्हा तो बोलत होता ना, हो मी याला माफ करतो, तर त्या स्कॅनमध्ये दाखवलं त्याचे फोडे जे होते ते असे बरे होत होते. माहिती आहे का तुम्हाला? सच बात है ये, मैं झूठ नहीं बोल रही हूँ. इसलिए हम कितने सारे साल तक हम कई बार हमारे मन में जो बुराई है हम माफ़ करना है, ऐसी माँ बनना है, हमको क्षमा करने वाली माँ. तीसरा है हम कुछ तो ठानना है, मुझे घर को, मेरे घर को मुझे पवित्र बनाना है, मेरे बच्चों को मुझे डिसिप्लिन में लाना है. हॉस्पिटलमध्ये किती आमचे पेशंट्स येतात ना, तर ते जेव्हा मुलं छोटे छोटे त्यांच्याबरोबर येतात ते खूप मस्ती करतात आणि खूप असं आजारी असतात. तर मी त्यांना विचारते का बरं तुम्ही त्यांना चांगलं जेवण देत नाही, हिरवे पालेभाज्या द्या, फळं द्या. तर ते म्हणतात सिस्टर ते ऐकत नाही. तर मला हे प्रश्न पडतो, अशी कशी आई ज्यांचे मुलं ऐकत नाही? कसं काय अशी आई असेल? ही चूक आईची आहे. आई कशी म्हणू शकते मुलं ऐकत नाही? माझी मुलं दोन्ही, मोठा 28 वर्षाचा आहे आणि छोटी 26 वर्षाचे, अजून ते ऐकतात आम्ही जे बोलतो. आणि मी आज एवढी मोठी आहे पण आमची आई जर काही बोलते तर आम्ही ऐकतो. आज पण आम्ही घाबरतो, ती विश्वासी नाही आहे. पण जरी आमची आईने सांगितलं ना भाजीत एवढं पाणी टाक, आम्ही नाही म्हणत तुला काय माहिती, आम्ही पण करतो. आम्ही म्हणतो हो मम्मी आम्ही तसंच करणार जशी तू बोलते. तर मग हे चूक कोणाची? का आमची मुलं ऐकत नाहीये? तुम्ही म्हणजे निश्चय नाही केलं, मला माझे मुलांना डिसिप्लिनला आणायचे. रडले का नाही त्यांच्या बरोबर बसून? प्रार्थना का नाही केली? मला अजून माहिती आहे, माझे छोटे छोटे जेव्हा लेकरं होते आता मोठे झाले, जेव्हा पण ते ऐकत नव्हते मी त्यांच्या बरोबर बसून घ्यायची. प्रभू मी काय करू, हे ऐकत नाहीये. मी रडत होती त्यांच्या बरोबर. म्हणून आज पण ते हसतात, मम्मी तू कशी रडत होती आमच्या समोर. आणि ते मी लिहून घ्यायची डायरीमध्ये, प्रभू हे बघा हे ऐकत नाही माझी मुलगी, हे प्रभू हे म्हणजे माझा मुलगा ऐकत नाही. मी सांगते हे चांगलं नाहीये गेम तुमच्यासाठी, पत्ते चांगले नाहीये तरी खेळतात, मी काय करू? आता तू सांग मी काय करू प्रभू? मी अशी रडायची. आणि मी एक प्रण केलं होतं, एक प्रण म्हणजे प्रण, की या घरात डिसिप्लिन पाहिजे, प्रार्थनाचे डिसिप्लिन, बायबल वाचणारा डिसिप्लिन, काही कुठली फालतूची गोष्ट आमच्या घरात चालणार नाही. आणि व्यवस्थित चांगलं जेवण आम्ही करू. आणि बाहेर पण जाऊ तर व्यवस्थित प्रत्येकाला आदर करू, प्रत्येकाला चांगलं आम्ही बोलू, असं आमच्या घरात आम्ही मी प्रण केलं होतं. मी माझ्या डायरीमध्ये लिहिलं होतं ते. तर असं एक आम्हाला एक निश्चय करणारी आम्ही आई पाहिजे, प्रार्थना करणारी. ठीक आहे माझ्या प्रत्येक घरात असे माहोल नसेल की तुम्हाला तेवढं आदर मिळत असेल की किंवा तुम्हाला म्हणजे मला नाही माहिती प्रत्येकाच्या जीवनात पण नवरा ऐकतो की नाही तुमची, पण तुम्ही निश्चय करणारी आई. मी प्रार्थना करणार, रडा प्रभूच्या समोर. आणि मी जेव्हा माझं लग्न झालं तर असं नाही की लग्न होतं आणि आम्ही चांगलंच एकमेकांबरोबर खूप प्रेमाने राहतो असं असतं का? पण मी प्रभू जवळ बसून रडायची, प्रभू तुला जशी मी व्हायला पाहिजे मला बनव तू, माझे नवऱ्याला जशी बायको पाहिजे मला बनव तू प्रभू. घरात रोज रोजचा मला हे प्रॉब्लेम नको, कॉन्फ्लिक्ट नको, हे असं किरकिर नको, तसं बनव मला. आणि प्रभूने मला घडवलं. मी माझी मनात जे इच्छा माझे काही असेल ते मी मागे सोडत गेले. या घरासाठी जे चांगलं असेल, हे घर बनवण्यासाठी जे चांगलं असेल मी तेच करणार आहे. त्याच्यासाठी खूप बलिदान द्यावं लागेल. ते बलिदान जर करायला तुम्ही तयार असेल तर आपल्याला तो निश्चय करावा लागेल. आणि तिसरा आहे तुम्ही गिवअप नका करू. गिवअपला मराठीत काय म्हणतात आता? हार मानू नका. हार मानू नका. आता काय झालं सगळं, आता तर मी मोठी झाली, लेकर पण मोठे झाले, आता काय होईल? हार मानू नका. परमेश्वराने हार मानली का आपल्यावर? नाही मानली.
तो डाकू होता, तो क्रूसावर होता प्रभू येशू बरोबर, आणि त्याला 1 मिनिटात प्रभूंनी कुठे पाठवलं? स्वर्ग लोकात. तर हार मानू नका. जे काही चुकलं ते चुकलं, पण आत्ता संधी जी मिळाली आपल्याला ती साधून घ्यायची आणि पुढे जायची. आणि एक मी पुढच्या हे सांगते की सर्व करणारे, म्हणजे आम्ही असे आत्मा पाहिजे की प्रत्येक वेळेला नम्र, म्हणजे मी सेवा करणार. आणि असं नाही की मी सर्व झालेला असेल मग मी येऊन बसणार फक्त चर्चमध्ये, कुठे गेले की फक्त सर्वांनी दुसऱ्यांनी केलं मी फक्त काय नाही करणार. मी पुढे येऊन काय करायला पाहिजे अशी आत्मा, म्हणजे दुसऱ्यांना सर्व करणारी आत्मा. मी काय करू शकते का मदत तुम्हाला? मी काय करू? तुम्ही सांगा, काही मदत पाहिजे तुम्हाला? अशी आत्मा आपल्यामध्ये पाहिजे. आपले मुलं पण तशी होणार आहे. जसं आपण करणार आपले घरामध्ये आणि हे सर्व फ्रीमध्ये नाही आहे. याच्यामुळे आपल्याला काय मिळतो? खूप आशीर्वाद. परमेश्वर स्माइल करत राहतो आपल्या घराच्या वर, खूप स्माइल करतो प्रभू आणि आनंदित होतो. ठीक आहे. आणि हीच आहे धार्मिक स्त्री. आणि एक ऑर्डरली, म्हणजे एक सिस्टमॅटिक जीवन जगायला पाहिजे. चर्चला जाणारे तर संध्याकाळी शनिवारी तयारी करून ठेवा. गोंधळ नको. सकाळी उठून तुला तर काही मिळत नाही, तू तर असंच, तू तर तसंच, तू बस मी तर चालले, असं नाही. एक ऑर्डर, डिसिप्लिन. संध्याकाळी सर्व रेडी करून, तुला काय नाश्ता पाहिजे, तुला पाणीची बॉटल पाहिजे, तुला हे कपडे पाहिजे, हे सर्व आईचे काम आहे. आता ठीक आहे, फॉरेनमध्ये खूप फ्रीडम आहे मुलांना, पण जोपर्यंत परमेश्वराचे वचनानुसार आपल्याला एक सिस्टमॅटिक जीवन पाहिजे. असं नाही की मी चालले, तुम्ही बसा झोपा, मला काय करायचे, मी तर चालले प्रभूच्या घरी. पूर्ण घराला घेऊन आपल्याला चर्चमध्ये प्रभूची, मला खरं सांगते, मी प्रभूची महिमासाठी माझा मुलगा आणि मुलगी मोठे होईपर्यंत आम्ही कधी एकटे प्रार्थना मीटिंगला गेलो नाही. कधी एकटे असे की तुम्ही बसा घरी आणि आम्ही चाललो, आम्ही नाही गेलो. खरंच आम्ही नाही गेलो. तो 27 वर्षाचा होता, 26 वर्षाचा, तरी आम्ही त्याला बरोबर घेऊन जात होतो. तो म्हणायचे मम्मी कब तक लेके जाओगे. पण आम्ही म्हटलं जी काही एक वचन, एक गीत, कुठली मीटिंग मध्ये आमच्या बरोबर यायचे ते मुलं. नर्सेस मीटिंग असो, चर्चची मीटिंग, कुठली मीटिंग मध्ये आमचे दोन्ही पोरं आमच्या बरोबर. आधी स्कूटर होती, स्कूटरवर दोन्ही बसायचे. पण प्रभूला धन्यवाद देते, आम्ही कधी घरी बसवलं नाही आणि आम्ही चाललो, तुम्ही बसा, काही पण खाऊन घ्या, असं कधी केलं नाही. आणि हाताने व्यवस्थित त्यांना देऊन सगळं काही, असं नाही की मी असंच दिलं खायला. असं चांगलं जेवण की प्रत्येक वेळी बघायचे की या जेवणामध्ये काय मिळतो, प्रोटीन आहे का, विटामिन आहे का, हे सर्व बघून आम्ही त्यांना हे पण. तर एक ऑर्डरली लाईफ घराची पाहिजे, सिस्टमॅटिक. हां, मग आपल्याला हे होत नाही. एन्झायटीला काय म्हणतात? एन्झायटीला हां, तणाव. मग तणाव नाही, डोकं दुखतो ग बाई, मुलं खूप त्रास देतात, काय करू, असं कधी नाही म्हणणार. तुम्ही आनंदित असणार आणि एक आनंद देणारा घर असेल तुमचा. तुम्ही प्रत्येक वेळी खूप आनंदी होणार की माझे घरात खूप आनंद आहे, माझे मुलं त्रास देत नाही, माझा नवरा पण माझी ऐकतो, जे कोणी लोक येतात ते पण आनंदात असतात, तणाव नाही येणार तुम्हाला. आणि एक प्रार्थना करणारे. तुम्हाला येशूची आई कोण होती? नक्की. आणि ती तयार होती का मरियम? एकदम सुंदर छोटी. मी काल पिक्चर पाहिली, कसं मरियम जेव्हा गरोदर होती तर एलिझाबेथला भेटायला, असंच मला कोणीतरी पाठवलं तर मी बघितलं. इतकी सुंदर दाखवली ती छोटी मुलगी मरियम, जवान, इतकी सुंदर की कशी चालली ती भेटायला एलिझाबेथला. आणि जेव्हा एलिझाबेथला भेटायला गेली तर एलिझाबेथ पण काय होती? गरोदर होती. तर काय झालं जेव्हा मरियम भेटली? उडी मारली ना. तर एलिझाबेथनी काय सांगितलं मरियमला माहिती का? काय सांगितलं? तुझ्या नाही आदित्य, हा बरोबर आहे तुम्ही बोलताय, अभिषिक्त झाले.
तर मरियम विचारते एलिझाबेथला, तुम्हाला कसं समजलं, तुम्हाला कसं समजलं, माहिती होतं का त्यांना? आणि एलिझाबेथच्या जे मिस्टर होते ते कोण होते? प्रीस्ट होते ते, है ना, ते प्रीस्ट होते. आणि प्रीस्टला जेव्हा समजतं की ही बाई बिना पुरुषाचे गरोदर झाली तर किती वाईट गोष्ट ना. पण मरियमनी त्या गोष्टीचा विचार केला नाही. का विचार केला नाही की मला काही पण बोलणार ते? कारण तिने परमेश्वराचे जे प्रॉमिस होता, परमेश्वराचे जे अभिवचन होते, परमेश्वराने तिला सांगितलं, त्याच्यावर तिने विश्वास ठेवला. अशी ती स्त्री होती, अशी ती माता होती आणि तिने त्या विश्वास ठेवलं. आणि आज पण या रूममध्ये तुम्हाला खूप जे काही माता बसलेले आहे, तुम्हाला खूप असं वाटत असेल आपण कोणते जगात राहतो, काय होईल पुढे, किती बाहेर दुष्ट दुनिया आहे, आमची मुलं कुठे कुठे राहतात. आता आम्हाला सर्वजण विचारतात, तुम्हाला भीती वाटत नाही का, तुम्ही कसं पाठवून दिलं मुलांना? मला आश्चर्य वाटतो कसं विचारतात हे लोक. कारण आपण कोणावर विश्वास ठेवतो? परमेश्वरावर, परमेश्वराचे वचनांवर. आणि वचन म्हणजे ते अभिवचन आपल्याला बायबलमध्ये दिलेले आहे, है ना. जर तुम्ही लूक पहिला अध्याय वाचणार तर ही पूर्ण स्टोरी तुम्हाला समजणार मरियमची. तर आज जर तुम्हाला वाटत असेल किती भीतीचं वातावरण आहे, काय होईल पुढे, काय होईल, आमचे लेकरं आता छोटे आहे, शाळेत टाकतो, कितीतरी ऐकतो ना आपण मुलींबद्दल काय काय अत्याचार होतात, काय होतात. पण आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, कारण आपल्यावर कोण बसलेला आहे? परमेश्वर. त्याची नजर प्रत्येक वेळेला. तुम्हाला माझी मराठी समजते का? कारण मला पूर्ण असे शब्द हे नाही होत. पण तर तुम्हाला वाटत असेल मी एकटी आहे आज, मी काय करू, मी तर काही केलं नाही, प्रार्थना नाही केली, माझी मुलांना असं नाही वाढवलं, मी काय करू आता. पण परमेश्वर आहे आपल्यावर आणि तोच एक मात्र आपल्या जवळ आहे. या पृथ्वीवर सर्वांनी सोडून दिलं असेल आपल्याला, पण कोण आहे एकमेव मित्र, खरा मित्र? प्रभू येशू आपल्या बरोबर आहे. तो कधी नाही विसरणार. आणि आपला जो स्वर्गचा परमेश्वर आहे, ज्यांनी सृष्टी केली, तो कधी विसरणार नाही आपल्याला. आणि आज इथं जेवढे माता बसलेले आहे त्यांच्याबरोबर तो प्रभू येशू मसीह आहे. तुम्ही विश्वास ठेवा. आहे मला, मी प्रत्येक वेळी ते अनुभवलेलं आहे. प्रत्येक पाऊल उचलताना प्रार्थना केली आणि परमेश्वर असं माझा हात पकडून पुढे मला घेऊन चलतो. मी इथं नाशिकला आले, मला काहीच मराठी येत नव्हती आणि इंग्लिश पण येत नव्हती. असं नका समजू मला इंग्लिश चांगली येते, आम्ही हिंदी मीडियम शिकलेले होतो. पण प्रत्येक वेळी प्रभू येशूने हात पकडलं. का? जेव्हा आपण पूर्णपणे समर्पित स्त्री म्हणून, आई म्हणून असं वागतो. जसं मी सांगितलं की आपल्याला एकच निर्णय घ्यायचे, मला एक माझी कॅटेगरी स्टँडर्ड ठेवायची, माझी कॅटेगरी. जर तुम्ही म्हणणार आहे सब चलताय नाही, काही चलता नाही, चलताय म्हणून ते आपण फालतू ते पॅसेंजर ट्रेन असते ना, राजधानी ट्रेन कशी असते, तुम्ही राजधानीमध्ये जाऊन बघा, ट्रेनमध्ये इतकं मस्त वाटेल आणि पॅसेंजरमध्ये टुकूर 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 प्रत्येक वेळ स्टॉपवर थांबते. तर आपल्याला आपली कॅटेगरी निर्माण आपणच करणार आहे, ठीक आहे. आणि मग काही पण असेल, कोणतीही परिस्थिती असेल, तर परमेश्वर मध्ये आपण आनंदित व्हायला पाहिजे आणि असं मनात ठेवायला पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर आहे. जर प्रभू माझ्या बरोबर आहे तर कोणी माझ्या विरोधात असणार आहे का? नाही असणार. आणि प्रत्येक आईनी आपले मुलांवर विश्वास ठेवायला शिका. जर तो काही बोलतोय ना तर विश्वास ठेवायला शिका. आपली काय सवय असते, नाही नाही तुझ्याकडनं नाही होणार आहे, तू नाही करणार, काहीच करू शकत नाही तू. पण तुम्ही मरियमला समजा. ती मरियम जेव्हा प्रभूनी तिला सांगितलं, तुम्ही एक वचन वाचा बरं, लुका 1 आणि त्याच्या 31 वचन. मी इथं वचन लिहिले खूप, पण लवकर बोलते मी. 31 वचन लुका 1च्या. कोणी पण तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. काय सांगितलं पवित्र आत्मानी? कि तुझे एक बेटा होगा और उसका नाम क्या रखना?
यीशु रखना। आज बहुत सारा सोनोग्राफी आ गया, डॉक्टर आ गए, स्त्री तज्ञ आले, काय काय सायन्स आलं, विज्ञान आलं, पण स्त्रीच्या गर्भात एक बाळ येणं एक मिरॅकल आहे। मी तुम्हाला सांगते काय, एक मिरॅकल आहे, मिरॅकल, एक चमत्कार आहे। तुम्ही एक अशी स्त्री आहात ज्यांना मुलं आहे, तुम्ही समजा हे परमेश्वराने तुमच्याद्वारे एक चमत्कार घडला या जगात। तुम्ही साधारण आहे का? प्रभूला ओळखणारी स्त्री, गॉडली मदर, धार्मिक स्त्री जी त्याचे वचनावर चालते, ती एक चमत्कारी स्त्री आहे। तुमच्यामधून एक बाहेर या जगात कोण आलंय? चमत्कार, किती अद्भुत गोष्ट आहे। आणि तुम्हाला त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला पाहिजे की प्रभूनी मला हे बाळ दिलंय आणि या बाळाला मध्ये मी विश्वास ठेवणार आहे आणि जे प्रॉमिस मला दिलाय त्याच्या थ्रू माझे घरात तो प्रॉमिस पूर्ण होणार आहे, असं आपल्याला विश्वास ठेवायला। आता तुम्ही दुसरा लूकाचा 2रा अध्याय आणि 52 वचन वाचा। लूका 2 आणि वचन 52। तो जेव्हा छोटा होता प्रभू येशू मसीह, आणि कोणत्या वर्षी तो बाहेर पडला सेवा करायला? कोणती? 30, एकदम बरोबर। तर ते छोटे जेव्हा छोटा होता आणि जेव्हा 30 वर्षापर्यंत त्या आईनी मरियमनी काय केलं? वाचा परत 52 वचन। ते आईनी केलं। त्या पिरियड मध्ये त्या जी वेळ होती छोटे बाळपणपासून तर 30 वर्षापर्यंत, तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही फक्त विचार करा कसं घडवलं त्या आईनी। आपल्याला पण तसंच करायचे। कसं कसं? बुद्धीनी, किती ती गोष्ट सांगत असेल बुद्धीची। मी तुम्हाला सांगते, माझे मुलं मला खूप प्रश्न विचारायचे, खूप। आपण काय करतो? ऐकत नाही, कारण आपल्याला काय काय प्रश्नाचे उत्तर नसतात आणि आपण म्हणतो काय विचारत राहते, शांत बस, स्टडी कर आपली, काय पण विचारते आणि आपण आपली गोष्टींमध्ये बिझी होऊन जातो, आपण लक्ष देत नाही। पण माझी मुलांनी जेव्हा पण काही पण प्रश्न विचारलं, मी उत्तर कसं दिलं? फक्त आणि फक्त बायबलमधून, फक्त बायबलमधून। मी इकडची तिकडची गोष्ट काहीच नाही सांगितली। तर ती माझी मुलगी म्हणायची, मम्मा तुला दुसरे काही उत्तर माहीतच नाही की जेव्हा पण आम्ही प्रश्न विचारतो तुला बायबलमधूनच उत्तर असतात। मी फक्त बायबलमधून उत्तर सांगायची, कारण बायबलमध्ये लिहिलंय मार्ग, सत्य, जीवन कोण आहे? बाकी दुसरा मार्ग काय सांगू मी? कोणतं सत्य सांगू आणि कोणते जीवनाची गोष्ट सांगू? मार्ग, सत्य, जीवन तेच आहे, तो प्रकाश आहे, तो जीवनाची भाकर आहे। हे परमेश्वराचे वचन आहे। तर मी काय दुसऱ्याकडून कोणते पुस्तक उत्तर मी देऊ शकत नाही। आज पण आम्ही सांगतो, तुम्ही बोर होत असेल बायबल वाचा, तुम्हाला काही समजत नसेल बायबल वाचा। ते आम्हाला काही पण सांगतात, आम्ही उत्तर देत नाही, आम्ही सांगतो प्रार्थना करा, बायबल वाचा। आम्ही इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, ही नोकरीला जाऊ का, बायबल वाचा, कारण परमेश्वराने सर्व उत्तर कशात दिलेले आहे? कुठेही आम्ही गेलो नाही, कुठला ॲडमिशन असेल, काय असेल, इकडे जा, त्यांना विचारा, त्यांना ब्राईब द्या, काय नाही, बायबलमध्ये उत्तर। म्हणून त्या बुद्धी, त्या मरियमनी पण त्या बुद्धीची गोष्टी सांगितली असेल आणि वाढवलं प्रभू येशू मसीला। आणि तो कसा वाढला? परमेश्वराची दृष्टीने आणि माणसाचे पूर्ण त्याला फेवर मिळाला, बरोबर? मरियमनी शिकवलं तिला। आणि तुम्ही जे आई आहे प्रभूवर भरोसा करा, कारण परमेश्वर तुम्हाला असं नाही म्हणत की ते बाळावर विश्वास ठेवा फक्त, पण त्या बाळासाठी माझ्यावर, आपण म्हणतो की तुम्ही आपले मुलांमध्ये विश्वास ठेवा, त्यांना एन्करेज करा, त्यांना सांगा हो तू काय करणार, चांगलं करणार, पण त्या बाळासाठी पण कोणावर विश्वास ठेवा? प्रभूवर विश्वास ठेवा। प्रत्येक वेळी
प्रभूवर विश्वास ठेवा आणि फक्त आणि प्रभूवर। और जब एक जीवन में तुम्हारे बात परमेश्वर देगा कि अब बेटा अब तू जा और अब प्रभु तुझे संभालेगा। अब तक मैं तुझे संभाल रही थी, तुझे प्रभु में बढ़ा रही थी, जैसे मरियम ने प्रभु यीशु मसीह पर हमेशा उसके पीछे पीछे रहती थी। जब काना का मालूम है ना आपको, शादी जब हुई काना के गांव में, तो पूरी कहानी मालूम है ना सबको? बोलूं नहीं ना मैं, कोई है जिसको मालूम नहीं वो कहानी? सबको मालूम है। तो तब मरियम को पूरा विश्वास था कि यदि मैं इसको बोलूंगी तो ये करेगा, पर फिर भी वो क्या बोलती है? चुप रहो, वो जो जब उसका समय आएगा तो वो करेगा। आप एक और वचन पढ़ेंगे, यिर्मयाह 1 उसका 5। यिर्मयाह 1 उसका 5। मी तुला दरवर्षात पहिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्राचा संदेश मिळाले। तेव्हा मी म्हणालो, अहो प्रभू परमेश्वर पहा, मला बोलवायचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे। परमेश्वर ने पहले से ही, अभी मेरे पास समय नहीं है लेकिन मैं इतना बताना चाहूँगी कि जब मैं दूसरी बार जब मैं मेरी बेटी होने वाली थी तो डॉक्टरों ने मुझे बोला कि आप बेटी ये आपकी ठीक नहीं होगी, आप इसको अबॉर्शन कर दो। लेकिन हमने जैसे वचन पढ़ा कि माँ के गर्भ में आने से पहले परमेश्वर को मालूम है, परमेश्वर उस बच्चे को सारे अपने साथ उन स्वर्गीय स्थानों में लेके जाता है, अपने उद्देश्य दिखाता है, अपने पर्पस दिखाता है। और प्रभु की दया से मैंने डॉक्टरों की बात नहीं मानी, मैंने कहा जो भी मेरा बच्चा होगा, यदि वो एबनॉर्मल होगा, उसको प्रॉब्लम होगी, तो भी उसको मैं स्वीकार करने के लिए तैयार हूँ। यदि प्रभु चाहता है कि ऐसे बच्चे की माँ मुझे इस पूरे ब्रह्मांड में परमेश्वर मुझे चुन रहा है, तो हम तैयार हैं उसको पैदा करने के लिए। लेकिन प्रभु को धन्यवाद देती हूँ, आज वो मेरी बेटी इतने बड़े चर्च जो इंग्लैंड में हजारों का चर्च है वहाँ पे प्रचार करती है, केवल परमेश्वर की महिमा के लिए बता रहे। इसलिए माँ के गर्भ में आने से पहले परमेश्वर हमारे बच्चों को चुन लेता है, तो हमें कुछ डरने की ज़रूरत है? पूरी तरह से उन बच्चों के लिए हमें प्रभु पर भरोसा करना है और क्लियरली और ज़ोर से अपने मन में बात रखनी है कि जिस परमेश्वर ने ये काम शुरू किया था मेरे गर्भ में, वो पूरा करेगा अंत तक, वो कभी नहीं छोड़ेगा। चाहे कितनी भी खराब परिस्थिति हो गई हो, कितना भी बैड वर्स्ट सिचुएशन हो गई हो, लेकिन वो परमेश्वर मुझे और मेरे बच्चों को नहीं छोड़ेगा। उस पर विश्वास रखते हमको चले जाने का है। और परमेश्वर यदि हमारे बच्चों के जीवन में है तो वो सब कुछ सही काम को ही करेगा। और ऐसी कई माताएं हैं जो मैंने फिर से कहा, बहुत आप चिंता करते होंगे, लेकिन हमें प्रार्थना करनी है। और प्रार्थना करते समय आपको प्रार्थना किसके विरोध में करनी है? लोगों के विरोध में, बच्चों के विरोध में, किसके विरोध में? जोर से नहीं बोल रहे, शैतान के विरोध में प्रार्थना करनी है। और बाइबल में ऐसा लिखा है कि हमारा युद्ध किससे है? इंसानों से नहीं है। हमारा युद्ध किससे है? तुम्ही बोला ना वचन मराठीमध्ये, दुरात्म्यांबरोबर जे सगळीकडे आहे। तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्ही चर्चला एंटर करता शैतानचे सर्व दूत बसलेले असतात, जेव्हा तुम्ही आराधना सुरू करतात तेव्हा सर्व काय होता? पडून जातं। आपला युद्ध, आणि आपला युद्ध असं नाही आहे बंदूक घेतली शूट शूट, बायबलमध्ये लिहिलं आहे तो सापासारखा आहे, तो असा शेर आहे, कसा गरजणारा शेर, ड्रॅगन। आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला बसता त्या रूममध्ये, तुम्ही विचार करा त्या रूममध्ये कोण कोण असतं? तो साप, तो ड्रॅगन आणि तो गरजणारा, ते तिन्ही बसलेले आहेत। आणि तुम्हाला प्रार्थना करू देणार आहे का? बिलकुल नाही करू देणार आहे। कशाला करू? प्रार्थना केली तर होती काल प्रार्थना, जाऊ दे थोडा वेळ झोपून घेते, नाही करणार। इच्छाच नाही देणार तुम्हाला, इच्छा बिलकुल इच्छा नाही देणार। माझं डोकं दुखते, हातपाय दुखतात,
मी करूच शकत नाही, भांडे पडले, कपडे पडले, मुलांचे डब्बा करायचे, मला अजून व्हॉट्सअपवर मेसेज करायचे, सर्वांना मेसेज पाठवायचे, असं हे कोणाचं काम आहे? इच्छावर अटॅक करतो तुमचे. जेव्हा प्रार्थना करायची वेळ असेल, तो साप, ड्रॅगन, तो शेर, आणि बिलकुल नाही. आता किती तर प्रार्थना केली, काल दिवसभर उपास होता, 21 दिवस पास्टरनी उपास प्रार्थना, आत्ता मजे करू थोडा दिवस. ही इच्छा तुमची सर्व अटॅक शैतान करतो, तुमचे माइंडवर अटॅक करतो, तुमचे हृदयावर, आणि तुम्हाला असं बिझी करतो, खूप बिझी, इतकं बिझी, काही कामाचं नाही तरी बिझी. हे शैतानाचं आपल्याला प्रार्थना करायची. आणि असं लिहिलं आहे की युद्ध आहे, आणि असं युद्ध हे की बंदूकचं युद्ध नाही आहे. तुम्ही दंगल बघितली आहे का? दंगल कशी होते? दंगल कशी होते? कशी होते? समोरासमोर होते. तो माझ्या समोर आहे शैतान, लांब नाही आहे. आणि दंगल म्हणजे मला त्याला मारायचे. काही शरीर दिसतोय का? शरीर नाही दिसत आहे. मुलगा असला तर एक चपाटा देतो, कानाखाली देतो, इकडे करतो, मारतो, मागे लाठी ठेवतो. पण शैतानाला मारू शकता का तुम्ही? नाही. दंगल आहे. तुम्हाला असं हे करायचे, मुक्के मारायचे, असे एकदम जवळ. ती दंगल रोज, हे स्ट्रगल, हे युद्ध आहे. हे युद्धामध्ये, प्रार्थनामध्ये आपल्याला जिंकायचे. आणि आपल्याला कोण मदत करणार आहे? परमेश्वर मदत करणार. तर म्हणून आपण प्रार्थना करायला पाहिजे. काही असो, तुम्ही विश्वास करा, जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करणारे, तुम्ही जेव्हा हे युद्ध लढणारे, तेव्हा परमेश्वर आपल्याला मदत करतो. आणि तो आपल्याला डायरेक्शन देतो की कुठे जायचं, काय करा. प्रत्येक वेळेला प्रभूवर तुम्ही डिपेंड राहा. ठीक आहे. इसलिए नीतिवचनमध्ये काय लिहिलंय माहिती आहे? तुम्ही आपले मुलांना असं वाढवा की जेव्हा ते मोठे होणार, काय वचन आहे ते? ट्रेन अप अ चाइल्ड इन द वे ही शुड गो. मराठी में इसको क्या कैसे बोलेंगे? अपने बच्चों को ऐसा बढ़ाओ छोटेपन से, जब वो बड़े होंगे, बड़े मतलब 20 साल, 30 साल, 50 साल नहीं. कोई बच्चा 5 साल में भी समझदार हो जाता है, कोई बच्चा 10 साल में समझदार हो जाता है, कोई बच्चा 20 साल में समझदार होता है. जिस दिन भी वो समझदार हो जाए, उस दिन वो याद करे कि मेरी माँ ने मुझे ये वचन सिखाया था. ऐसा तुमको बढ़ाना है. हर दरवाजे पे वचन, बाइबल के वचन, प्रार्थना, और उसके लिए जरूर तुम डंडी रखो. जैसे पास्टर ने कहा ना, कौन जबरदस्ती करता है प्रार्थना करने के लिए? माँ. कोई बात नहीं, भले हमारा नाम बदनाम हो, इंसल्ट हो. मैंने तो मेरे बच्चों को बोल दिया, कितना भी इंसल्ट करो, मुझे कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि मैं किसके लिए काम कर रही हूँ? परमेश्वर के राज्य के लिए. त्यांना खुश करायचे की देवाला खुश करायचे? आपल्याला देवाला खुश करायचे. उस परमेश्वर को खुश करने के लिए कितना भी सहना पडे, रात्र किती पण झाली असेल, पण जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की माझे मुलाला हे शिकवायला पाहिजे, झोपू नका. किती आई मी बघितलं झोपून जातात, मुलं स्टडी करत राहतात. मी नाही झोपत होते. मी नाईट ड्युटी करायची पण कधी झोपली नाही. मला माहीत नाही मी कधी नाईट ड्युटीमध्ये घरी येऊन झोपली आहे का. माझे डोळे सर्व ब्लॅक झालेले, पण मी कधी झोपली नाही. कारण मी हे निश्चय केला होता, मला मुलांना घडवायचे. आता कुठे पण असेल, पण हे भरोसा आहे की जे काही वचन आहे, जे काही शिकवण आहे, प्रभू त्यांना पवित्र आत्माद्वारे काय करणार आहे? आठवण करून देणार आहे की तुम्ही हे ऐकलेले होतं. घरी हे तुमचे आई बाबा सांगत होते, आई वडील सांगत होते, असे प्रार्थना करायचे, ते प्रत्येक गोष्टीच्या डिस्कशन ते असे करत होते. असं आपल्याला हे निश्चय करायचे. आणि म्हणून आपल्या मुलांना प्रार्थनामध्ये आठवण ठेवायची. आणि रोज लेखनार आपले मुलांना सांगायचे, मैं तुम्हारे ऊपर भरोसा करती हूँ कि जो भी तू करेगा परमेश्वर तेरे साथ है, और मैं विश्वास करती हूँ कि परमेश्वर की योजना तेरे जीवन में पूरी होगी.
परमेश्वर की योजना तेरे जीवन में पूरी होगी। चाहे तू अभी कैसा भी है, यदि किसी भी बात में परेशान हो रहा है, पर परमेश्वर की योजना तेरे जीवन में होगी। और तेरा जन्म हुआ है तो परमेश्वर का कुछ उद्देश्य है, और कोई दूसरे कुछ भी बोलने दो, पर परमेश्वर ने बोला है वही तेरे जीवन में सच होगा। और मैं विश्वास करती हूँ परमेश्वर तेरे साइड में है, परमेश्वर तेरे साथ है। और मैं विश्वास करती हूँ कि तेरा जन्म मेरे परिवार में बड़े बड़े कार्य करने के लिए हुआ है, बहुत बड़े कार्य करने के लिए हुआ है। और मैं विश्वास करती हूँ कि तू बहुत अद्भुत तरीके से मेरे द्वारा इस दुनिया में बनाया गया है, एक अद्भुत तरीके से, साधारण तरीके से नहीं। और मैं विश्वास करती हूँ कि परमेश्वर तेरे साथ है, और मैं विश्वास करती हूँ कि तू एक योद्धा है, तू हारने वाला नहीं है, पर तू जीतेगा, तू जीतेगी। कभी भी उनको डिस्करेज नहीं करना है, का राहू दे, तू काही करू शकत नाही, तू बस घरी, तुझ्यामध्ये काहीच टॅलेंट नाही आहे, असं नाही बोलायचे। मी विश्वास करते तुझ्यामध्ये परमेश्वराने खूप सारे टॅलेंट्स आणि योजना दिलेली आहे, आणि तू योद्धा आहे, तू जिंकणार आहे। आणि मैं विश्वास करती हूँ कि तू परमेश्वर के लिए चुना हुआ पात्र है, परमेश्वर तुझे इस्तेमाल करेगा, परमेश्वर के लिए तू चुना हुआ पात्र है। और हमेशा परमेश्वर का हाथ तेरे ऊपर बना रहेगा। जब भी हमारे बच्चों का फोन आता है हम यही बोलते हैं, परमेश्वर तुम्हारे साथ है, और कुछ दूसरी बात ना करें, लेकिन परमेश्वर तुम्हारे साथ है। कहीं भी जा रहे हैं तो कौन है तुम्हारे साथ? परमेश्वर तुम्हारे साथ है। और जो कुछ भी हुआ, अभी हम कई बार हम क्या सोचते हैं, आमच्या बरोबर जे झालं आम्ही असं रोज त्यांना सांगत राहतो, कधी कधी कंपेअर करतो, अरे आमच्या बरोबर पण असं झालं, आम्ही पण असंच होतो, आम्ही खूप प्रयत्न केले, मग आम्ही पण नाही काही करू शकलो। ठीक आहे, तुम्ही करून बघा, असं नका करू। जे काही आमच्या बरोबर घडला ते त्यांच्या बरोबर न घडू, आपण अशी परमेश्वराला प्रार्थना करायला पाहिजे आणि त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे, है ना। और एक वचन और मैं बोलूँगी आपको पढ़ने के लिए, पहला यूहन्ना 5:4। कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते, आणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास। समजलं ना मराठीत काय लिहिलं? जे कोणी देवापासून जन्मलेले आहे त्यांनी जगावर, तो हम कौन है? हारे हुए कि जीते हुए लोग हैं? पक्का? तो क्या क्या करेंगे हम? यदि हम गॉडली मदर हैं, धार्मिक माएँ हैं, तो क्या करेंगे? परमेश्वर के वचन पर विश्वास करेंगे। मरियम को देखो, यीशु की माँ, जब यीशु मसीह का क्रूस पे चढ़ाया गया तब साथ में थी। प्रभु का पुनरुत्थान हुआ, फिर कहाँ पर बैठी थी प्रभु यीशु मसीह के साथ? काय म्हणता आपण मराठीत? ती खोलीला काय म्हणतो? अपर रूम को क्या बोलते मराठी में? हाँ हाँ, नहीं, वो जो खोली थी माळेवरची खोली, जब प्रभु यीशु मसीह के साथ बैठ के सब प्रभु भोजन कर रहे थे, अपर रूम बोलते हैं, बाइबल में लिखा है ना, वरचा खोलीला। तब प्रभु यीशु मसीह के साथ तब भी वहाँ थी मरियम, और उसको सब कुछ समझ में आ रहा था, परमेश्वर की योजनाएं कैसी मेरे बेटे के द्वारा पूरी होती जा रही है। और शांत थी और प्रभु को समर्पित करके बोलती है, प्रभु जो तू चाहता है वो होने दो, तेरे वचन के अनुसार होने दो। क्या बोलती है? जो कुछ हो रहा है तेरे वचन के अनुसार होने दे। अंत तक मरियम ने यही बात बोलती गई परमेश्वर को। हमें भी अपने परिवार में प्रभु तेरे वचन के अनुसार होने दे, मेरी इच्छाएं नहीं। अभी आपने ते आता कुंभमेळा माहिती आहे का? तर कुंभमेळ्यामध्ये एक कोणता बाबा होता, IIT बाबाला बद्दल सर्वांनी ऐकलं का? माहिती नाही? अरे, एक मुलगा होता बरं का, आणि तो इतकं चांगला मुलगा, इतकं काय सांगू तुम्हाला, एकदम स्मार्ट, खूप बुद्धिमान,
आणि त्यांनी खूप मोठं शिक्षण घेतलं, पण कुंभमेळ्याला येऊन आणि त्यांनी सर्व ते सोडून दिलं, शिक्षण, ते कॉलेजची शिक्षा, आणि तो काय म्हणतो, मी ना संन्यास हे बाबा होणार आहे, काय म्हटला तो, आणि सर्वांनी त्याला काय नाव दिलं, IIT बाबा. IIT एक इंजिनिअरिंगचं शिक्षण असतो, त्याला काय नाव दिलं, IIT बाबा. आणि सर्वांना वाटलं तो खराचा बाबा झालाय, पण तो बाबा नाही झाला होता, तो निराश होता जीवनात, एकदम निराश, टूटा हुआ, त्याला मार्ग नव्हता जीवनाचा. त्यांनी सर्व काही कोशिश केली जीवनात, पण तो एकदम हार मानली त्यांनी, आणि ती हार मानून आणि तो तिकडं कुंभमेळ्याला गेला आणि त्यांनी असं दाखवलं, मी संन्यास घेतो. आणि ती संन्यास घेऊन पण काय दाखवायचा प्रयत्न केला की लोकांनी तरी मला ओळख द्यायला पाहिजे, लोकांनी तरी मला ओळखलं पाहिजे की मी काहीतरी या जगात आहे. प्रत्येक जण या जगात कशासाठी धावपळ करतो, हे एक ओळख. त्यांनी नंतर इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, माझे आई वडिलांनी मला कधीही प्रेम दिला नाही, माझे आई वडील भांडत राहिले, माझे आई वडील असं सांगायचे, तू या इकडे जा शिक्षण करायला, तिकडे जा, तू IIT कर, तू चांगली परीक्षा ले, तू मंत्री बन, पण त्यांनी कधी मला विचारलं नाही माझी काय इच्छा आहे. मी एकदम निराश आहे. आणि तो स्मोक करतो, तो ड्रग्ज घेतो आणि रडतो पण. मला असं वाटलं त्याचा इंटरव्ह्यू ऐकून, खरंच याला गरज आहे प्रभू येशूची. ज्या दिवशी तो प्रभू येशूला ओळखणार त्या दिवशी त्याला समजणार की प्रभू येशू मार्ग, सत्य, जीवन आहे. आणि जो प्रभू येशूला भेटतो त्याला काय प्राप्त होते, एक आयडेंटिटी, एक ओळख प्राप्त होते. आहे की नाही खरं? आपल्याला काही पाहिजे का की माझं नाव पेपरमध्ये जायला पाहिजे, मी तिकडे मंत्रीचा, कारण आपल्या मनात इतकं समाधान आहे. आणि तीच ओळख आपण आपले मुलांना शिकवली पाहिजे. जरी तू या जगाच्या आपल्याला गोष्टी नको, पण तुला देवानी एक स्थान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पत्रसला माहिती ना, पत्रसची गोष्ट तुम्हाला, पत्रस जो पेत्र होता, प्रभू येशूनी बोलवलं सायमन पत्रस, त्याचे काय काय नाव होते, कैफास, पण प्रभू येशूनी सांगितलं, मी तुझ्यावर काय बनवणार आहे, मंडळी. ही ओळख प्रभूंनी दिली. त्याला काय काय नावानी लोक ओळखत होते पत्रसला, त्याला पण माहित नव्हतं माझं खरं नाव काय आहे, पण देवानी त्याला ओळख दिली, इकडे ये माझ्याकडे आणि मी तुझ्यावर काय करणारे, बिल्ड करणारे मंडळी. तो पत्रस होता, त्याला ओळख प्रभूंनी दिली. ही हे विपुल जीवन, ती हे आपली खरी ओळख. जेव्हा आपल्याला ओळख मिळते, आयडेंटिटी, गंगा नाही, नर्स नाही, पण एक प्रभूची बेटी, प्रभू की सेविका. आणि ज्या घरात मी राहते तिथं पण त्यांना ती ओळख पाहिजे. कुठेही गेले तुम्ही तर असं नाही लोकांनी ओळख द्यायला पाहिजे, तू हे शिक्षण केलं, या गावाचं आहे की त्या गावाचं आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये एंट्री करणार, मी जेव्हा चर्चमध्ये एंट्री करणार, मी जेव्हा कुठेही, माझी मुलगी सांगते तिने असं कोर्स केला आहे, जे मुलं म्हणजे ते मंदबुद्धी तर नसतात, त्यांची बुद्धी चांगली असते, पण अशी मुलं असतात ज्यांना या जगाची काही लेणं देणं नाही. ऑटिझम म्हणतो, माहिती आहे का ऑटिझम? ऑटिझम म्हणतो त्या बिमारीला. आणि तिने ते शिक्षण घेतलं आणि ती म्हणते जेव्हा त्या मुलांशी बोलते त्यांना तर काही समजत नाही, कोण बोलतं, आई काय बोलते, त्यांना पाणी बोलता येत नाही, किती तहान लागते तरी त्यांना असं वाटत नाही आम्ही काय बोलू, त्यांना माहितीच नाही आम्हाला पाणी पाहिजे, फक्त तहान लागते तर ते रडतात, फक्त रडतात. मग आईनी समजायला पाहिजे की त्यांना तहान लागलेली आहे. किती आईची मोठी ही ना परीक्षा. तुम्ही जर बघितलं ना त्या मुलांना तर तुम्हाला वाटेल कशी आई करत असेल त्यांच्याबरोबर. आणि ते मोठे होतात तरी त्यांना काही बोलता येत नाही, ते शांत असतात. आपली दुनियेमध्ये सगळं काही असताना त्यांना माहिती आहे कसं राहायचे, कसं जगायचे, पण बोलता येतं पण कसं बोलतच नाही. ती बिमारीच्या काही कोणी समजलं नाही.
तर ती माझी मुलगी म्हणते जेव्हा त्यांच्याबरोबर बोलते तर ते मुलं इतके आनंदी असतात आणि त्यांचे आई वडील येऊन सांगतात कि मैडम जब आप इनके साथ बात करती हो तो हमारे बच्चे को बहुत अच्छा लगता है. ही आपली ओळख आहे. आपण देवाला ओळखतो आणि ती त्यांना काय शिकवते, त्या मुलांना ज्यांना काही समजत नाही परमेश्वरामध्ये कसं विश्वास करायचे. तिने असं हे प्रोजेक्ट केलं. अशी मुलांना कसं समजतं देव काय आहे, कोणत्या देवावर विश्वास ठेवायचे. कारण सगळी प्रकारची मुलं येतात तिकडे लंडनला, पण आपण आपले मुलांना असं घडवायचे. एक पिढी, परमेश्वर नाही म्हणत की तुम्ही जा आणि पूर्ण जगाला प्रचार करा. जे घरामध्ये आपल्याला 2 मुलं, जेवढं आपल्याला परिवार दिलेला आहे त्यांच्यामध्ये तो सुसमाचार जे आपण म्हणतो, काय म्हणता सुसमाचारला, सुवार्ता, ती सुवार्ता माझ्या घरी आहे का? माझ्या घरी त्या सुवार्ता फक्त येशू आपल्यासाठी मेला, येशू जिवंत उठला आणि येशू 3रे दिवशी आला आणि परत येणार आहे, तीच सुवार्ता नाही आहे. रोज रोज रोज, कारण वचनामध्ये असं लिहिलं, प्रभू येशू म्हणतो जो मेरे पीछे आए उसने क्या करना है, स्वतःच्या आधी नाकार करायचं, स्वतःचा नाकार करा आणि आपला बोला ना वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. बरोबर, ही आहे असली स्वार्था. फक्त अशी नाही, पण ती स्वार्था माझी घरामध्ये आहे का? प्रत्येक जण ते क्रूज खांद्यावर घेऊन रोज जगतो का? तशी सॅक्रिफाईस शिकवतो का मुलांना? नाही नाही जा रे जा, काही नाही बोलणार, जा तू घुसून जा, असं बोलतो का आपण? छोटी छोटी गोष्टींमध्ये प्रामाणिकपणा, छोटी छोटी, मी सांगते खरंच, छोटी छोटी गोष्टींमध्ये प्रामाणिकता, ती स्वार्था, तो आहे विपुल जीवन. तसं जर घर असेल तर आपण खरंच एक गॉडली मदर आहे. मी देवाला धन्यवाद देते आणि मी प्रार्थना करते की आपण आपल्याला निराश नाही व्हायचे, पण आपल्याबरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. तो आपल्याला मदत करणार आहे. आणि जेव्हा पण आपण प्रार्थना करतो तर तो शैतान जो आहे, मी काय सांगितलं त्याचे 3 नाव, तो लुसिफर, तो येशूनी पण त्याला नाव दिलं ना. तुम्हाला वाटत असेल एवढं खराब आहे तर परमेश्वराने त्याला काय घडवलं, कशाला निर्माण केलं? परमेश्वराने आपल्याला पण निर्माण केलं ना. आपण पण सर्व चांगले आहो का? आपले आपले मार्गाने जातो. शैताननी पण असं केलं. परमेश्वराने त्याला चांगलं बनवलं होतं, पण तो आपले मार्गाने गेला. ही आपली इच्छा आहे, आपण काय आता करायचे. आणि जसं येशू शैतानाबरोबर लढला वचनाद्वारे है ना, तसंच आपल्याला शैतानाबरोबर लढाई, रोज युद्ध करायचे, रोज आपले परिवारासाठी. आणि मी देवाला धन्यवाद देते की परमेश्वराने तुम्हाला हे चर्च दिलं, एवढं चांगले पास्टर दिले आणि आजचा दिवस दिला. तर सर्व आदर मान महिमा प्रभूला देते आणि तुमच्या सर्वांचा खूप मी धन्यवाद देते.